हर सुबह शाम बजती रहे। एक साथ सवारे सावधान विश्राम सावधान एक साथ सर्वगीत शुरू जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे। सर रांगेमध्ये आता पुढचं साहेब एकत्र येण्याची संधी मिळाली यापेक्षा दुसरा आनंद नाही। खरोखरच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा हा आजचा दिवस आहे आणि तो सोन्यासारखा आणि प्रत्येकाच्या प्रतीक्षेचा क्षण आज संपलेला आहे। आज इथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानते। फक्त पावणे 2 महिन्यात या कार्यक्रमाचे नियोजन झाले आहे। या ते फक्त सर्वांच्या प्रयत्नाने। ते म्हणतात ना, आयुष्य बदलत आहे आणि बदलत राहतं। आयुष्य बदलत आहे, बदलत राहतं। शाळेपासून कॉलेज पर्यंत, जीन पासून फॉर्मल पर्यंत, पॉकेट मनी पासून पगारापर्यंत, वही पासून फॉर्मल फाईल पर्यंत, प्रियकर प्रियसी पासून पती पत्नी पर्यंत। फक्त बदलत नाही ते बालपणीचे मित्र मरेपर्यंत, शेवटपर्यंत। आजचा दिवस फक्त भेटींचाच नाही तर गुरुजनांच्या प्रती आभार धन्यवाद व्यक्त करण्याचा आहे आणि मैत्रीचा धागा पुन्हा एकदा घट्ट करण्याचा आहे।
आयुष्याच्या पुस्तकात न विसरणारे पान म्हणजे शाळा. हृदयाच्या सर्वात जवळचं पान म्हणजे शाळा. शाळेत असताना असं वाटायचं कधी एकदा मोठे व्हावं, आणि मोठे झाल्यावर खरंच कळालं की खरं सुख तर शाळेत आहे. धावपळीच्या दुनियेत शाळेचे दिवस विसरून गेलो. मुलं बाळ, नोकरी, व्यवसाय यामध्ये शाळेचे दिवस विसरून गेलं. पण नाही, ठरवलं, मग मात्र ठरवलं, एकदा शाळेचा दिवस जगून घ्यायचा आहे. शाळा संपली का लोटला, शाळा संपली का लोटला. आणि ज्यांच्या छत्रछायेत शिक्षणाचे धडे गिरवले, ज्ञानाच्या आणि ज्ञान मंदिरासमोर माथा टेकून पुन्हा एकदा नतमस्तक व्हायचं ठरवलं. आदरणीय गुरुजनांना आणि मित्रमैत्रिणींचा भेटण्याचा आनंद पुन्हा एकदा अनुभवायचं ठरवलं. या सुवर्ण संधीचा, या सुवर्ण क्षणाचा आपण आज साक्षीदार आहोत. यासारखं भाग्य मला वाटत नाही. हे दान देगा देवा, आयुष्यात गुरुजनांचा कधीच विसर न व्हावा. एवढं बोलून मी माझं प्रस्ताविका संपवते. आणि सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट मी मिस करतो, सन्माननीय आदरणीय आमचे शिवणे सर. आणि इतकं वेगळं व्यक्तिमत्व होतं ते सर. सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं त्यांच्यासाठी स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावं यासाठी प्रार्थना करायचं आहे. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण उभे राहायचं आहे. ओ विशाल, ते शिक्षणाचं ठिकाण नाही, ते आहे आपल्या आठवणीचं घर, जिथे आपण वाढलो, पडलो, शिकलो आणि उभे राहिलो. या प्रवासात ज्यांनी शिक्षकाने आपल्याला चालण्याचं बळ दिलं, चालण्याची प्रेरणा दिली, असे आदरणीय सर्व सन्माननीय शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज व तसेच सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सन्माननीय आदरणीय सर्व सन्माननीय सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदिनाथ कुंभार सर आणि कजवार सर, देवकर सर आणि येथील आजी शिक्षक यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार झालेला आहे. पुढील जेव्हा वेळ मिळेल भेटा, जसा वेळ मिळेल भेटा, जेव्हा वेळ मिळेल भेटा, या आयुष्याने करण्याआधी टाटा, जसा वेळ मिळेल भेटा, जेव्हा वेळ मिळेल भेटा. दिनचर्या ही चालत राही, मैत्रीसाठी वेळच नाही. दिनचर्या
शाळा दिवस ते पुन्हा कुणी मुके कुणी बोल जाताना आठवे शाळा दिवस ते पुन्हा कुणी मुके कुणी बोल जाताना तीच चिमुरडी होऊया पुन्हा दुरावल्या जरी वाटा जसा वेळ मिळेल भेटा जेव्हा वेळ मिळेल भेटा रे ग रे ग आनंद मिळणार, आनंद वेचायला येईना. हे आजचा दिवस आहे ना तुमचा, आजचा दिवस हा तुमचे जीवनातले 4-5 वर्ष वाढवणारा दिवस. मला समजा साऊंड बॉक्सची गरज आहे. शाळेमध्ये परिपाठ जर जेवढा छान झाला तर विद्यार्थी संख्या सकाळी लवकर शाळेमध्ये येतात आणि परिपाठासाठी साऊंड जे एवढा भारी आहे साऊंड, आणि त्याबद्दल तुमचे मी खरंच अभिनंदन करतो की तुम्ही चॉईस अशी केलेली आहे. बाकी तुम्ही समजा काही दुसरं दिलात, चेअर दिलात, समजा काही बसण्यासाठी टेबल दिला, तर ते उपयोग फक्त शिक्षकासाठीच होतो. तर या विद्यार्थ्यांसाठी असं निवड केलेलं आहे. खरंच तुमचं अभिनंदन जेवढं केलं पाहिजे तेवढं कमी आहे.
आणि याचं जे सूत्रसंचलन आहे खूप सुंदर असं सूत्रसंचलन झालेलं आहे. तुमचं नियोजन आहे, प्लॅनिंग आहे आणि स्टार्टिंगलाच आम्ही पहिल्या ओळखलं की जे तुम्ही शिवाजी महाराजांचे जे छत्रपती शिवाजी महाराजांचेच फोटो सगळ्यांना गिफ्ट दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या पोज मध्ये ते पाहिल्यानंतर असं अंगावर शहार येत होते. एवढे सुंदर फोटो कोण चॉईस केलेला आहे आणि स्वातीने भोसलेने केलेले आहेत. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली समजा सर्व महिला टीमचं ते नियोजन असेल असं समजलं आम्हाला. बाकी सर्व नियोजन जे विद्यार्थ्यांनी केलेले आहेत ते पण एवढं सुंदर आहे की आम्ही भावूक होऊन गेलेलं आहे. बरेच वेळेस आम्ही फक्त फेसबुकवर वगैरे पाहतो, गेट टुगेदरचे प्रोग्राम वगैरे इंस्टाग्रामवर पाहतो, त्याच्यापेक्षा सुंदर असं प्रोग्राम इथं दिसत आहे. तुम्ही जे सगळे बसलेले आहात स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत आणि वेगवेगळे तुमचे कल्पना आहेत ते शाळेसाठी खूप काही करण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे. आणि आम्हाला पण वाटलं नव्हतं की 7वीचे विद्यार्थी कुठं गेट टुगेदर घेतील आणि हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फर्स्टच आहे की 7वीचे म्हणजे कसं तुम्ही खूप लहान असतात, तुम्हाला गेट टुगेदरचं वगैरे जास्त नसतंय. कारण 10वी पासून गेट टुगेदर होतात समजा 10वी 12वी मेडिकल इंजिनिअरिंग सर्व. तर याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे आणि असंच तुमच्या शाळेला सर्व नेहमी सहकार्य असू द्या. काही अडचण असेल समजा तर आल्यानंतर आता बरेच जण आम्ही पाहिलं पुण्याला आहेत, लातूरला आहेत, उस्मानाबादला आहेत. जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळाला समजा तर तुम्ही आपण व्हिजिट करू शकतो शाळेला. काही एखादे विद्यार्थी असतील समजा तर आपण त्यांना नोटबुक वगैरे गिफ्ट आहेत समजा तर असंच देत त्याला ज्यांना शक्य आहे त्यांना. मध्यंतरीच्या काळामध्ये तर असं झालं की विसरून गेले काही वाटलं मुलं आता हे सिनेमा मेळावा कॅन्सल झाला काही वाटलं. मग परत मागच्या 4 दिवसाखाली विजय दाखवून आले सर आपली 21 तारीख फायनल झाली. मग आमचे शाळेचे काल सहल जाणार होते ह्याला सर मुळे सर प्रतापगड महाबळेश्वर रायरेश्वर तर ती मी कॅन्सल केली. म्हणलं मला सरवडीला जायचंय म्हणलं कारण त्याचं आयोजन माझ्याकडेच होतं. मग सर म्हणले चालतंय तुम्ही ती कार्यक्रम करून या आणि आल्यानंतर आपण पोस्टपोन करू. सेकंडपासून राहू वाटायचं नाही आणि कुठल्याही गोष्टीत मी आले माझा हे वर्ग 1ली 2री 3री दिलेलं त्यावेळेस ते विद्यार्थी 5वी 6वी 7वीला होते आणि मग कुमार सरला म्हणजे सर काही करून अर्धे विद्यार्थी 2 तुकड्या होत्या, अर्धे मुलं तिकडे भरतात 1 तुकडी तिकडे. तर माझ्या शाळेमध्ये म्हणजे कसं आहे सर ग्रामीण भाग एकतर वाहतुकीची सुविधा नाही आणि हे सगळे विद्यार्थी जे सरांनी जेवढं काही सांगितलेलं आहे ते सगळं करतच होते. त्यावेळेस 20 वर्षाखाली आणि आता थोडीशी चांगली प्रगती झालेली आहे. आता कॉम्प्युटर युग निघालेला आहे, मोबाईल आलेला आहे, अशा काही सुविधा नव्हत्या आणि सगळ्या सुविधा नसताना सुद्धा सर्व शिक्षक जीव ओतून काम करत होते. कुणाही शिक्षकाने आता माझ्यासोबतच्या तर कोणत्याही शिक्षकानं आणि मी तर नाहीच सर मला असं वाटायचं की आपल्या गावातल्या एकाही मुलाला आपल्या वर्गातल्या आपण म्हणजे 9 वाजता लिहिता येईल बघायचंच नाही असं माझं ठरवलेलंच होतं. आज काळापर्यंत मी तेच काम करते. चांगल्या पदावर त्या ठिकाणी गेलेले आहेत. नक्कीच तुम्ही हा अभिमान वाटावा असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि तुम्ही यापुढे सुद्धा सर्वांच्या शिक्षकांच्या तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या जीवनासाठी खूप खूप अशा शुभेच्छा. या ठिकाणी हायस्कूल नव्हतं त्यावेळेस मग 8वीला आम्हाला कवठ्याला जावं लागायचं आणि कवठ्याला जात असताना असं तुमच्यासारखं आम्ही खोडकर 20 मुलाची बॅच असली की त्यावेळेस रोड नव्हता, मधून हे सुरेश सरच्या घरापासून रस्ता होता आणि मग त्या ठिकाणी आणि मग 5 मुलंच शाळेत जायचं. मग हे आमच्या वडिलाच्या लक्षात आलं किंवा इथं असल्यानंतर आता काही शिकत नाही ना. मग मला शाळा दिली कुठं कासार शिकची तरी बसवेश्वर विद्यालय म्हणजे 7वी. 20 झाला श्वास हाडला जरी दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवाय
गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला अंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार